उत्तर प्रदेशातील देवकुंड येथून गंगेचे पवित्र पाणी घेऊन परतणाऱ्या अकोल्यातील भाविकांवर काळाने घाला घातला आहे। नागपूरपासून सुमारे 150 किमी अंतरावर असलेल्या शिवनी येथे कावड यात्रेत वाळूने भरलेला ट्रक घुसल्याने हा भीषण अपघात घडला। या दुर्घटनेत 2 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 7 ते 8 जण जखमी झाले आहेत। पातूर शहरातल्या जयतपे हनुमान व्यायामशाळेच्या वतीने ही कावड यात्रा आयोजित करण्यात आली होती। हे भाविक उत्तर प्रदेशातील काशी विश्वनाथ म्हणजेच देवकुंड येथून गंगेचे पाणी घेऊन परत येत होते। रात्रीच्या सुमारास महामार्गावरून जात असताना त्यांच्या कावडच्या मागे असलेल्या ट्रकला वाळूने भरलेल्या एका ट्रकने मागून जोरदार धडक दिली। या धडकेमुळे ट्रक पलटी होऊन भाविकांच्या अंगावर उलटला। या अपघातात बंडू पांडुरंग बंड आणि अविनाश पोहरे या 2 भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। तर 7 ते 8 भाविक गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। गंगेचे पाणी घेऊन परतणाऱ्या भाविकांवरच अशी दुर्दैवी वेळ आल्याने पातूर शहरात शोककळा पसरली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे।